माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अक्कलकोटमधील व्यापाऱ्याने खाद्यतेलाची ब्रोकरमार्फत मागणी केली व त्यापोटी 3 टप्प्यामध्ये 15 लाख रुपये दिले, पण व्यापाऱ्याने खाद्यतेलाचा पुरवठा न करता अक्कलकोटमधील तेलाच्या व्यापाऱ्याची 15 लाखांची फसवणूक केल्याबद्दल अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या फसवणुकीची फिर्याद विनीत जयप्रकाश राठोड वय वर्ष 30 राहणार अक्कलकोट यांनी दिली असून संशयित आरोपीचे नाव DT एंटरप्राइजेस महाराष्ट्र मुंबई यांचे मालक त्यांच्या बँक अकाउंटवरती पैसे पाठवण्यात आले होते। फिर्यादी यांना खाद्यतेलाची आवश्यकता असल्याने फिर्यादीने ब्रोकर प्रशांत पवार यांची संपर्क साधून DT एंटरप्राइजेस दामोनगरू कांदिवली मुंबई यांच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने 15 लाख रुपये पाठवले। त्यानंतर गाड्याची वाट पाहून तेलाची गाडी न आल्याने ब्रोकर प्रशांत पवार यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली। त्यांनी फिर्यादीत क्रमांक NL01L8094 हा तेल भरून उभा आहे, पेमेंट अजून झाले नाही, गाडी कंपनी सोडत नाही, त्यामुळे मी थांबवण्याचे सांगितले। त्यानंतर पेमेंट न पाठवल्याने कंपनीने 2 दिवस वाट पाहून कंपनीने खाद्यतेलाचे टँकर खाली करून असल्याबाबत सांगितले। त्यानंतर फिर्यादीने वारंवार ब्रोकर प्रशांत पवार व DT एंटरप्राइजेस यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फोन उचलत असल्याने फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले। त्यानंतरही न पाठवल्याने दोन्ही आरोपीविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक भिताडे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।